चला याला मला एकदा लवकर लवकर कन्फर्मेशन द्या. ऑडिओ व्हिडिओ सगळं काही क्लिअर आहे का? ऑडिओ व्हिडिओ सगळं क्लिअर असेल तर आपण सेशनला सुरुवात करूया. बघा, अत्यंत महत्वाचा घटक आपण या सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत. ऑफलाईन असो ऑनलाईन असो, प्रत्येक विद्यार्थ्याची या ठिकाणी कमेंट असते, प्रत्येक विद्यार्थ्याची या ठिकाणी डाऊट असतात. सर सलाते सलानाते प्रत्यय दोन विभक्त्यामध्ये सारखे आहेत, एक द्वितीय विभक्ती व एक चतुर्थी विभक्ती. पण सर नेमकं आम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये पेपरामध्ये गोंधळ उडतो, नेमकं सलाते सलानाते प्रत्यय द्वितीयाचा कधी आणि चतुर्थीचा कधी, तर तेच आपण या सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नेमकं द्वितीय विभक्ती व चतुर्थी विभक्तीतील फरक आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे नेमकं सलाते सलानाते प्रत्यय केव्हा द्वितीयाचा सांगायचा आणि केव्हा चतुर्थीचा सांगायचा, हे सर्व मुद्दे आपण या सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माहिती आहे, नामाचा व सर्वनामाचा क्रियापदाशी व इतर पदाशी असणारा जो संबंध असतो त्याला व्याकरणामध्ये विभक्ती म्हणतात. एकूण विभक्त्या किती आहेत? 8 आहेत. नामाचा व सर्वनामाचा थेट क्रियापदासोबत असणारा जो संबंध असतो त्याला काय म्हणतात? कारकार्थ म्हणतात. कारकार्थ एकूण किती आहेत? तुमचे 6 आहेत. संबोधनचा जो काही तुमचा हाक आहे आणि षष्टीचा जो काही संबंध आहे हे प्रमुख कारकार्थ नाहीत. या सर्व घटकांचा अभ्यास आपण बॅच मध्ये केलेला आहे. पण हा व्हिडिओ आपण कशासाठी बनवतोय, हे लेक्चर आपण कशासाठी घेतोय की नेमकं सर ही जी तुमची कोणती विभक्ती आहे, ही तुमची जी द्वितीय विभक्ती आहे आणि ही चतुर्थी विभक्ती आहे. द्वितीयातले एक वचनातले सलाते, अनेक वचनातले सलाते आणि चतुर्थीतले एक वचनातले सलाते आणि अनेक वचनातले सलाते हे प्रत्यय सारखे आहेत. मग नेमकं या ठिकाणी आम्हाला, ठीक आहे, या ठिकाणी आम्हाला द्वितीय कधी द्यायचा आणि चतुर्थी उत्तर कधी द्यायचं हे या ठिकाणी बघणार आहोत. बघा, सर्वप्रथम द्वितीय विभक्तीचा कारकार्थ कोणता आहे? तर द्वितीय विभक्तीचा कारकार्थ आहे कर्म. लक्षात ठेवा, कर्माला तुमचा सलाते आणि सलानाते प्रत्यय लागलेला असेल. कोणाला? कर्माला. त्यावेळेस द्वितीय विभक्ती असते. चतुर्थीचा कारकार्थ असतो संप्रदान. संप्रदानचा अर्थ असतो दान आणि भेट. काय असतो? दान आणि भेट. भरपूर सारे विद्यार्थी म्हणतात सर ज्या वेळेस दानाचा आणि भेटीचा संबंध येतो त्यावेळेस रपाडकन विभक्ती कोणती सांगायची? चतुर्थी सांगायची. पण राजांनो, दीदींनो, ज्या वेळेस या ठिकाणी दानाचा भेटीचा योग आलेला नसेल त्यावेळेस नेमकं द्वितीय सांगायची का चतुर्थी सांगायची? इथंच आपला कार्यक्रम होतो. काळजी करू नका, आपण एकदम शॉर्टकट मध्ये तुम्हाला या ठिकाणी मी सर्व गोष्टी समजावून सांगणार आहोत. माझा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर असतील तर एकदा सर्वांनी मला कमेंट मध्ये थंब टाकायचा आहे. एकदा सर्वांनी मला थंब टाकायचा आहे. लवकर लवकर लवकर. बघा, या ठिकाणी आपण सर्वप्रथम बघणार आहोत सलाते आणि सलानाते प्रत्यय तुमचे. बघा, एकच मिनिट, थोडं माग पुढं झालेलं आहे. ठीक आहे, चालेल, सर्व ओके आहे? चलो, हरकत नाही. बघा, या ठिकाणी सलाते सलानाते प्रत्यय नेमका चतुर्थीचा कधी? एकच मिनिट थांबून घ्या. ओके, हरकत नाही. चतुर्थीचा कधी हे आपल्याला बघायचंय. तुम्हाला सगळ्या गोष्टी मी PYQ माध्यमातून तुम्हाला कव्हर करून देणार आहे. प्रथम आपण चतुर्थीकडे येऊ. कोणाकडे येऊ? चतुर्थीकडे. ज्या वेळेस वाक्यामध्ये किती कर्म आलेले असतात, नियम क्रमांक पहिला काय सांगतो? वाक्य काय असेल तुमचं? द्विकर्मक असेल. काय असेल? द्विकर्मक असेल. त्या वाक्यामध्ये तुमचे 2 कर्म असतील त्यावेळेस ज्या वाक्यातलं अप्रत्यक्ष कर्म असते, कोणतं कर्म असते? अप्रत्यक्ष कर्म असते. या अप्रत्यक्ष कर्माला लागलेला सलाते सलानाते प्रत्यय हा कोणत्या विभक्तीचा असतो? हा तुमचा चतुर्थी विभक्तीचा असतो. कोणत्या विभक्तीचा असतो? चतुर्थी विभक्तीचा असतो.
प्रत्यक्ष कर्माला कधीही प्रत्यय लागत नाही, लक्षात ठेवा. द्विकर्मक वाक्य असेल त्यावेळेस अप्रत्यक्ष कर्माला लागलेला प्रत्यय हा चतुर्थी विभक्तीचा असतो. प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म सप्रत्ययी असतं आणि या ठिकाणी प्रत्यक्ष कर्म नेहमी काय असतं, तुमचं अप्रत्ययी असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. उदाहरणार्थ यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले. काय दिले? लोणी दिले. देणारी कोण आहे? यशोदा. वाक्याचा कर्ता. दिलेले काय आहे? लोणी. वाक्याचं प्रत्यक्ष कर्म कोणाला दिले? श्रीकृष्णाला. वाक्याचं काय आहे? तुमचं अप्रत्यक्ष कर्म. हे अप्रत्यक्ष कर्म नेहमी सप्रत्ययी असतं, हे प्रत्यक्ष कर्म नेहमी अप्रत्ययी असतं. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, ज्या वेळेस वाक्यात दोन कर्म असतात त्यावेळेस आपल्याला प्रत्यक्ष कर्माची विभक्ती विचारली. दोन कर्म दिसले की सर रपाडकन उत्तर द्यायचं चतुर्थी. पण लक्षात ठेवा, हे जे प्रत्यक्ष कर्म आहे द्विकर्मक वाक्यात, सकर्म वाक्यात प्रत्येक वेळेस बघा. आता या ठिकाणी विभक्ती कोणती आहे? याची आहे प्रथमा. कोणती आहे? प्रथमा विभक्ती आहे. का? कारण याला प्रत्यय लागलेला नाहीये. प्रत्यय लागलेला नाहीये. द्विकर्मक वाक्यामध्ये कधीही लक्षात ठेवायचं, प्रत्यक्ष कर्म हे अप्रत्ययी असतं. या ठिकाणी अप्रत्यक्ष कर्माला लागलेला ला प्रत्यय हा कोणाचा असतो? चतुर्थी विभक्तीचा असतो. वाक्यामध्ये बघायला मिळतं, हिच्यामध्ये दान जात आहे, काहीतरी भेट जात आहे. मग काय जात आहे? भेट. या ठिकाणी लोणी भेट जात आहे श्रीकृष्णाला. कोणाला? श्रीकृष्णाला. थोडं खाली येऊया, दुसऱ्या उदाहरणावरती येऊया. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर्म ओळखता येणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकाला प्रश्न विचारला. विचारणारे कोण? विद्यार्थी. वाक्याचा कर्ता. विचारलेला काय? वाक्याचं प्रत्यक्ष कर्म. कोणाला विचारला? शिक्षकाला विचारला. हे आहे तुमचं अप्रत्यक्ष कर्म. म्हणजे अप्रत्यक्ष कर्माला लागलेला ला प्रत्यय हा चतुर्थी विभक्तीचा असतो. द्विकर्मक वाक्यात जे प्रत्यक्ष कर्म असतं नेहमी अप्रत्ययी असतं. म्हणजे या ठिकाणी याची विभक्ती नेहमी काय सांगितली जाते? प्रथमा सांगितली जाते. लक्षात ठेवायचंय, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवले. शिकवणारे कोण? शिक्षक कर्ता. शिकवलेलं काय? व्याकरण. हे प्रत्यक्ष कर्म. कोणाला शिकवलं? विद्यार्थ्यांना. हे अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती नेहमी कोणती असते? चतुर्थी असते. सलाते सलानाते प्रत्यय असला तर मात्र प्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्विकर्मक वाक्यात नेहमी कोणती असते? प्रथमा असते. लक्षात ठेवायचं. नियम क्रमांक दुसरा चतुर्थी विभक्तीचा. कोणता? नियम क्रमांक दुसरा चतुर्थी विभक्तीचा. या ठिकाणी ज्या वेळेस वाक्य काय असेल तुमचं? अकर्मक असेल. वाक्यात कर्मच नाही. काय नाही? वाक्यात कर्मच नाही. म्हणजे अकर्मक वाक्यात कोणत्याही शब्दाला लागलेला सलाते सलानाते प्रत्यय हा चतुर्थीचा असतो. कोणाचा असतो? चतुर्थीचा असतो. अकर्मक म्हणजे या ठिकाणी एक नियम लक्षात ठेवायचा, कर्म सोडून कोणत्याही शब्दाला लागलेला सलाते सलानाते प्रत्यय हा चतुर्थी विभक्तीचा असतो. त्याला घरदार नाही. त्याला घरदार नाही. नसणारे कोण? घरदार. नसलेले काय? घरदार. दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय असतं? कर्ता असतं. अशा वाक्यात काय नाही? कर्म नाही. म्हणजे या शब्दाला लागलेला ला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? चतुर्थी विभक्तीचा आहे. कारकार्थ सांगता येत नाही, पण उपपदार्थ असतो त्याला घरदार नाही. या ठिकाणी मालकत्व दाखवलेलं आहे. काय दाखवलेलं आहे? मालकत्व दाखवलेलं आहे. या ठिकाणी त्याची मालकी दाखवलेली आहे. गणपतीला मोदक आवडतो. आवडणारा कोण? मोदक. आवडलेला काय? मोदक.
दोन्ही प्रश्नाचं उत्तर करता वाक्यात कर्म नाही, म्हणजे हा जो शब्द आहे कर्म नाहीये, कर्म सोडून लागलेला ला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा असतो? चतुर्थी विभक्तीचा असतो. कोणाला आवडतो? गणपतीला. कर्त्याच्या पूर्वी येणारा चतुर्थी विभक्तीचा शब्द कशाचं कार्य करत असतो? तुमचं विधान पूरकाचं कार्य करत असतो. कशाचं कार्य करत असतो? विधान पूरकाचं कार्य करत असतो. हा शब्द या ठिकाणी काय आहे? विधान पूरक आहे. ठीक आहे, हे काय आहे? विधान पूरक आहे. लक्षात ठेवायचं. सरे कसं कळेल की विभक्ती कोणत्या कर्माची विचारली आहे ते, प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष? त्या ठिकाणी आपल्याला जर विचारलं खालील प्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती, अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती, अधोरेखित केलेल्या शब्दाची विभक्ती कोणती, याच्यासाठी पायल लागते प्रॅक्टिस. काय लागते? प्रॅक्टिस. तुम्हाला हा मुद्दा कळतोय का सांगा? गुलाबाला काटे असतात, असणारे कोण? काटे. असलेले काय? काटे. दोन्ही प्रश्नाचं उत्तर करता विभक्ती हा टॉपिक शिकत असताना त्याच्यावरचे PYQ जर आपण बघितले, प्रत्येक प्रश्नामध्ये या ठिकाणी एक शब्द विचारलेला असतो, अधोरेखित केलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा. किंवा या ठिकाणी जो शब्द करणाचं कार्य करतो, कर्माचं कार्य करतो, कर्त्याचं कार्य करतो, त्या शब्दाची विभक्ती ओळखा. बरोबर आहे? मग हा शब्द करता आहे, हिच्यामध्ये कर्म आहे का? कर्म नाही, म्हणजे गुलाबाला लागलेला ला प्रत्यय चतुर्थी विभक्तीचा आहे. या शब्दाची विभक्ती कोणती असेल? चतुर्थी विभक्ती असेल. उपपदार्थ विधान पूरकाचं काम करतो. कशाचं काम करतो? विधान पूरकाचं कार्य करतो. चतुर्थी मध्ये आपल्याला सर्वात जास्त काय येतात? डाऊट येतात. लक्षात ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला द्वितीयाचा एकच नियम आहे, एकदम चिरकुट नियम आहे. द्वितीयाचा तुमचा या ठिकाणी स ला ते एक वचन, अनेक वचन, स ला ना ते, हे फक्त कधी असतात? वाक्य सकर्मक असेल. सकर्मक वाक्य म्हणजे वाक्यात किती कर्म असतील? एकच कर्म असेल, एकच कर्म असेल वाक्यात. या एकाच कर्माला लागलेला, कोणाला? एकच वाक्यात कर्म असेल, या कर्माला लागलेला प्रत्यय हा द्वितीया विभक्तीचा असतो. कोणाचा असतो? द्वितीया विभक्तीचा. एकच कर्म असेल, त्या कर्माला लागलेला जो प्रत्यय असतो हा द्वितीया विभक्तीचा असतो. ज्या वेळेस वाक्यात दोन कर्म येतात, प्रत्यक्ष कर्म नेहमी अप्रत्ययी असतं, अप्रत्यक्ष कर्म या ठिकाणी सप्रत्ययी असतं. अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती या ठिकाणी काय असते? चतुर्थी असते. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती प्रथमा असते. राज्यसेवा MPSC कडे जर घेऊन गेलो तर ज्या वेळेस तुमचं वाक्य काय असते? द्विकर्मक असते. द्विकर्मक वाक्यातलं जे प्रत्यक्ष कर्म असते, ऑप्शन मध्ये तुम्हाला या ठिकाणी अप्रत्ययी द्वितीया अशी विभक्ती असेल. अप्रत्ययी काय असेल? द्वितीया विभक्ती असेल. आणि सप्रत्ययी काय असेल? तुमची या ठिकाणी द्वितीया विभक्ती असेल. बाय राज्यसेवा MPSC आयोगाचा पॅटर्न. पण हे तुम्हाला सांगाय गेलो, इथे तुमचा कार्यक्रम वाजल. काय वाजल? कार्यक्रम वाजल. द्वितीयाची विभक्ती ही अप्रत्ययी द्वितीया आणि सप्रत्ययी द्वितीया असते. लक्षात ठेवायचंय. सकर्मक वाक्य असेल, सकर्मक वाक्यातील कर्माला प्रत्यय लागलेला नसेल, कोणत्याही शब्दाला प्रत्यय लागलेला नसतो, त्यावेळेस आपण उत्तर देतो प्रथमा विभक्ती. पण लक्षात ठेवा, ह्या डीप मधल्या संकल्पना येतात. ऑप्शन मध्ये या ठिकाणी प्रथमा सुद्धा आहे आणि अप्रत्ययी द्वितीया आहे. प्रथमा देऊ शकत नाही, अप्रत्ययी द्वितीया द्यावं लागतं. त्याच्यानंतर त्या कर्माला प्रत्यय लागलेला असेल, सप्रत्ययी द्वितीया द्यावं लागतं. पण हा आयोगाचा पॅटर्न आहे, तुम्हाला शिकवू शकतो. परंतु तुमचं द्वितीया कधी, चतुर्थी कधी इथंच वांदे येतात आपले. तर सप्रत्ययी द्वितीया आणि अप्रत्ययी द्वितीया इथं कार्यक्रम होऊ शकतो. लक्षात ठेवायचं, काळजी करू नका. तुमच्यासाठी कधी पण तयार आहोत आपण, तुमच्यासाठी कधी पण तयार आहोत आपण. चला घ्या प्रश्न क्रमांक पहिला.
सन 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 उत्तर द्यायचे. मग प्रश्न कसा विचारलेला असतो? पायल, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित केलेला आहे फुलांना. सलाते सलानाते प्रत्यय द्वितीया चतुर्थीचा आहे. शब्द कर्म आहे का कर्म नाही चेक करायचं. प्रत्यक्ष कर्म आहे का अप्रत्यक्ष कर्म आहे चेक करायचं. बाकी नसतो, नसणारा कोण? सुगंध. नसलेला काय? सुगंध. दोन्ही प्रश्नाचं उत्तर एक. काय म्हणायचं? कर्ता. वाक्यात काय नाही? कर्म नाही. कर्म सोडून लागलेला सलाते सलानाते प्रत्यय चतुर्थी विभक्तीचा असतो. चतुर्थी विभक्तीचा असतो. आणि कर्त्याच्या पूर्वी आलेला चतुर्थी विभक्तीचा शब्द कशाचं कार्य करतो? विधान पूरकाचं कार्य करतो. बरोबर आहे. त्यालाच काय म्हणतात? भोक्ता म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? अप्रत्यक्ष कर्ता म्हणतात. भविष्यामध्ये ह्या संकल्पना विचारल्या जाणार. ही काळ्या दगडावरची रेष आहे. ही काळ्या दगडावरची काय आहे? रेष आहे. सर्वांनी एकदा सेशनला लाईक करा. आणि तुम्हाला ह्या दोन संकल्पना मी सांगितल्या कळाल्या का? ही पहिलं या ठिकाणी आपलं रिव्हिजन आहे. अजून 15 दिवसानं मी अजून याच्यात चांगले या ठिकाणी काय करणार आहे? प्रश्न अपडेट करणार आहे. 100+ प्रश्न घेऊ. पण मार्क जाऊ द्यायचा नाही. ऑफलाईन असो का ऑनलाईन असो. कळते ना? पण दोन्ही संकल्पना कळाल्या. द्वितीयाचा कधी चतुर्थीचा कधी. तर एकदा मला थंब टाका. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. चलो सर्वांनी एकदा सेशनची लिंक सर्वांनी शेअर केली ना? RMJ वाले, जवळचे कार्यकर्ते, लाडक्या बहिणींनो केली आहे ना सेशनची लिंक सर्वांनी शेअर? काळजी करू नका. 1 मार्क नाही जाऊ देणार. काल शब्द दिला ना, एवढे प्रश्न घेऊ. त्या प्रश्नाच्या बाहेर अजून तुमचे हे प्रश्न तुम्ही पण सोडवता. लागल्याच्या नंतर तुमचं पोटी जर तयारी करत असतील तिथपर्यंत शिकवतो तुम्हाला. ताण नका घेऊ. ठीक आहे. येऊ आपण आपल्या प्रश्नाकडे. देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले. अधोरेखित विभक्ती ओळखा. साठी हे शब्द योगी अव्यय आहे. हे कशाचं कार्य करते? चतुर्थीचं कार्य करते. म्हणजे इथं तुमचा प्रत्यय कोणता बसतो? देशाला महात्माजींनी प्राणार्पण केले. देशाला महात्माजींनी प्राणार्पण दिले म्हणजे ला. दिलेले काय आहे? बर करणारे कोण आहेत? महात्माजी. केलेले काय आहे? प्राणार्पण आहे. मग देशासाठी. कोणासाठी? देशासाठी. कर्म नाही. विभक्ती कोणती असेल? चतुर्थी. पण शब्द योगी अव्यय परफेक्ट असेल. साठी शब्द योगी अव्यय कोणत्या विभक्तीचं कार्य करतो? चतुर्थीचं. नियमच आहे. काय आहे? नियमच आहे. समोरचा प्रश्न. झाडांना सुंदर फूल आले आहे. कर्ता आहे का कर्म आहे? एवढं जरी ओळखता आलं संपला विषय. का कर्म नाही? बघा वाक्यात कर्ता कर्म, प्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म एवढ्या गोष्टी ओळखता आल्या कार्यक्रम संपला. लक्षात ठेवा. झाडांना सुंदर फूल आले आहे. अरे आलेले कोण? फूल. आलेले काय? फूल. दोन्ही प्रश्नाचं उत्तर कर्ता. या वाक्यात काय नाही? कर्म नाही. कर्म सोडून लागलेला ला प्रत्यय चतुर्थी विभक्तीचा असतो. या शब्दाचं काम काय आहे? विधानपूरक. काय आहे? विधानपूरक. थोडं समोर जाऊया. सन 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 विभक्ती ओळखा. विद्यार्थ्यांना द्वितीयाचा आहे चतुर्थीचा आहे. दोन्ही असतं तर आपला कार्यक्रम होऊ शकतो. आता इथं कर्ता नाही, कर्म नाही, वाक्य नाही, शब्दच दिला. मग ऑप्शन मध्ये तर एक तर चतुर्थी येईल किंवा द्वितीया येईल. सप्तमी, चतुर्थी, तृतीया, षष्ठी एकच आलं चतुर्थी. भावना पोहोचायला का एकदा मला सांगा बरं? भावना पोहोचायला माझ्या? चला समोर. शिकाऱ्याने वाघास मारले. या वाक्यातील वाघास या शब्दातील विभक्ती कोणती? मारणारा कोण? हे शिकारी. वाक्याचा कर्ता. मारलेली काय? सॉरी, मारणारा कोण? हे शिकारी. कर्ता. मारलेला काय? वाघ. कर्म. आणि कर्माला लागलेला जो प्रत्यय असतो सलाते सलानाते हा कोणत्या विभक्तीचा असतो?
द्वितीया विभक्तीचा असतो. एकच कर्म आहे, एकच कर्म, त्या कर्माला लागलेला सला ते सलाना ते प्रत्यय द्वितीया विभक्तीचा असतो. वाक्यात दोन कर्म आलेली असतील, अप्रत्यक्ष कर्म सप्रत्ययी असते, प्रत्यक्ष कर्म अप्रत्ययी असते, ताण घ्यायचा नाही. चला, आईने मुलीला शाळेत घातले, वाक्यातील ला प्रत्यय, कुठे ला प्रत्यय हा आहे, कोणत्या विभक्तीचा आहे, घालणारी कोण आहे, आई, वाक्याचा कर्ता, घातलेली काय, मुलगी, वाक्याचं कर्म, कर्माला लागलेला ला प्रत्यय द्वितीया विभक्तीचा आहे. कोणत्या विभक्तीचा आहे, द्वितीया विभक्तीचा आहे. समोर मी देवाला नवस केला, करणारा कोण, मी, वाक्याचा कर्ता, कोणाला केलेला काय, नवस, वाक्याचं प्रत्यक्ष कर्म, कोणाला केला, देवाला, वाक्याचं अप्रत्यक्ष कर्म, आणि अप्रत्यक्ष कर्माला लागलेला सला ते सलाना ते प्रत्यय चतुर्थी विभक्तीचा असतो. प्रत्यक्ष कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असतं, म्हणजे अप्रत्ययी असतं. कळतंय? कळतंय? अप्रत्यक्ष कर्माला लागलेला प्रत्यय चतुर्थी विभक्तीचा असतो. कोणाचा असतो, चतुर्थी विभक्तीचा. समोरचा प्रश्न, औरंगाबादला सिंगल शब्द आलेला आहे, कर्ता आहे का कर्म आहे, अप्रत्यक्ष कर्म का प्रत्यक्ष कर्म, काहीच माहित नाही. ऑप्शन मध्ये एक तर द्वितीया येईल किंवा चतुर्थी येईल. बघूया, द्वितीया खाली चतुर्थी नाही, उत्तर द्वितीया द्यायचं, डोकं लावायचं नाही. समोर जाऊया. आलो समोर थोडस. मी माझ्या मित्राला भेटलो, भेटणारा कोण हे, मी आहे, वाक्याचा कर्ता. पण आता इथं तर माहिती पाहिजे ना, भेटलो म्हणल्यावर याची क्रिया कोणावर झाली, मित्रावर झाली. कोणावर झाली, मित्रावर. भेटलेला कोण, मी, भेटलेला काय, मित्र, वाक्याचं कर्म, कर्माला लागलेला प्रत्यय कोणाचा असतो, द्वितीया विभक्तीचा असतो. कर्माला लागलेला दोन कर्म आहेत का, नाही. दोन कर्म आहेत का, नाही, एकच कर्म आहे. माझा मित्र आहे, हे आहे तुमचं सार्वनामिक विशेषण. काय आहे, सार्वनामिक विशेषण आहे, लक्षात ठेवायचं या. चलो, हरकत नाही. अर्थात सत्य पुढे त्याचा नाईलाज होतो. आता पुढे अर्थात सत्तेला, कशाला, अर्थात सत्तेला त्याचा नाईलाज होतो. होणारा काय, नाईलाज, झालेला काय, नाईलाज. हा शब्द काय आहे, वाक्याचा कर्ता. या वाक्यात काय नाही, कर्म नाही, कर्म सोडून लागलेला ला प्रत्यय चतुर्थी विभक्तीचा असतो. चला, सर्वांनी एकदा मला कन्फर्मेशन द्या रे. क्लिअर, स्क्रीन क्लिअर आहे का, स्क्रीन क्लिअर आहे का, सर्वांनी मला एकदा कन्फर्मेशन द्या. स्क्रीन क्लिअर आहे का, ब्लर दिसतंय, पर एक मिनिट मी चेक करतो. दिसतंय का, ओके. आता थोडं क्लिअर आहे, हरकत नाही. चला, विभक्ती शोधा. मला काव्य स्फुरले, स्फुरणारे कोण, काव्य, स्फुरलेले काय, काव्य. दोन्ही प्रश्नाचं उत्तर एक, करता. वाक्यात काय नाही, कर्म नाही, कर्म सोडून ला प्रत्यय चतुर्थी विभक्तीचा असतो. कोणाचा असतो, चतुर्थी विभक्तीचा असतो. चला, समोर जाऊया. आजीने रामास गोष्ट सांगितली, सांगणारी कोण, आजी, वाक्याचा कर्ता, सांगितलेली काय, गोष्ट, वाक्याचं प्रत्यक्ष कर्म, कोणाला सांगितली, रामास, वाक्याचं अप्रत्यक्ष कर्म, दानाचा भेटीचा योग आहे, आणि अप्रत्यक्ष कर्माला लागलेला सप्रत्यय चतुर्थी विभक्तीचा असतो. चतुर्थी विभक्तीचा असतो. जमतंय?
जमतंय का? जमतंय? हरकत नाही. जाऊ समोर. 200 रुपयांना ही छत्री आहे. असणारी कोण? छत्री. असलेली काय? छत्री. वाक्याचा कर्ता. दोन्ही प्रश्नाचं उत्तर एक. वाक्यात काय नसते? कर्म. कर्म सोडून लागलेला सला ते सला नाते प्रत्यय चतुर्थी विभक्तीचा. शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. देणारे कोण? शिक्षक. दिलेली काय? शाबासकी. प्रत्यक्ष कर्म. कोणाला? मुलांना. अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्माला लागलेला सलाते प्रत्यय चतुर्थी अनेक वचनातला आहे. मुलांना अनेक वचन आहे ते. दोन कसं येईल? द्वितीय अनेक वचन. हे अप्रत्यक्ष कर्माला बोंबलू सांगायलो ना. अप्रत्यक्ष कर्माला लागलेला विभक्तीचा प्रत्यय चतुर्थीचा असतो अनेक वचनी, द्वितीयाचा असतो का? समोरचा प्रश्न. त्याच्या नाकाला धार लागली आहे. लागलेली काय? एक मिनिट. लागलेली काय? धार. लागलेली कोण? धार. दोन्ही प्रश्नाचं उत्तर एक. कर्ता. अशा वाक्यात काय नसते? कर्म. कर्म सोडून लागलेला ला प्रत्यय चतुर्थीचा असतो. कोणाचा असतो? चतुर्थीचा असतो. अधोरेखित केलेला आहे नाकाला. हा ना. षष्टी. हा ना. मग डोक्यात एखादा दगड घाला. बरोबर आहे ना. तुम्हाला सांगा लागलो आपण द्वितीय आणि चतुर्थीचा फरक पाहा लागलो. षष्टीचा आणि सप्तमीचा आणि तृतीयाचा काहीच संबंध नाही. म्हणजे तुम्ही किती ध्यानावर हा श्रद्धा, किती ध्यानावर हा तुम्ही पहा. स्पेशल लेक्चर आहे द्वितीय आणि चतुर्थीवर. दोन पैकी एक उत्तर येऊ शकते, चतुर्थी किंवा द्वितीय. हा ना. तुम्ही षष्टी काय हा. मी सर्वांना सांगितले. सांगणारा कोण? मी. काय सांगितले? काहीच माहिती नाही. मी सर्वांना सांगितले. विधानपूरक आहे. कर्म हे का नाही? कर्म सोडून सलाते सला नाते चतुर्थी विभक्तीचा. कोणाचा? चतुर्थी. मी लय काळा दिसायलो. थांबा घ्या जरसा गोरा करतो. त्या पायलनं मा रंग उडवला. आता जरा गोरा दिसतो मी. ठीक आहे. पहिलाच काळा. ती म्हणते सर बलर दिसायला, बफर व्हायला. ठीक आहे. मी तिला पुस्तक दिले. चांगली गोष्ट आहे. बरोबर हे. ती पुस्तक घेते हाकून. ती पोलीस होते आणि तू फक्त पुस्तक देत राह. ठीक आहे. ती PSI होते आणि तू तिच्या फायली उचलत राह. बरोबर आहे. या ठिकाणी देणारा कोण? मी. वाक्याचा कर्ता. दिलेले काय? पुस्तक. वाक्याचं प्रत्यक्ष कर्म. कोणाला दिले? तिला दिले. चांगली गोष्ट आहे. वाक्याचं अप्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्माला लागलेला प्रत्यय चतुर्थीचा असतो. त्याचा कारकार्थ कोणता आहे? संप्रदान. कारकार्थ कोणता आहे? संप्रदान. चांगली गोष्ट आहे. हे म्हणते मी तिला पुस्तक देतो. हे असंच आहे आपलं स्पर्धा परीक्षेत. त्याला काहीच येत नाही. ते तिले सांगा लागला पेपर कसा कव्हर करायचा, मराठीचा अभ्यास किती तास करायचा, गणिताचं बेसिक कॅल्क्युलेशन कसं करायचं. त्याचे 12 साती 82 येतात. बरोबर आहे ना. 12 साती त्याचे 82 येतात. आणि ते सांगा लागलं शॉर्ट ट्रिक कशा वापरायच्या. 90 मिनिटात पेपर कसा सोडवायचा. याले 3.25 तास लागतात. असो मरू द्या. त्याला आपल्याला काही घेणं नाही. या इकडे. देवाला भक्ताच्या मदतीसाठी धावून जावे लागते. जाणारे कोण? देव. वाक्याचा कर्ता. धावून जाणारे कोण? देव. वाक्याचा कर्ता. कर्म सोडून लागलेला सलाते सलानाते प्रत्यय चतुर्थी विभक्तीचा. काय आहे? चतुर्थी विभक्तीचा. बरोबर आहे. बेसिक कॅल्क्युलेशन. चाल द्या. कळालं का? हे जाणारे ए कोण? हे बेती RWRMJ द्वितीया. माय आण एवढा चांगला मोठा दगड. लय मोठा नको आणू. मी बारीक आहे. एका रट्यात मरतो मी. आण एखादा. अरे तू करता आहे. धावून जाणारे कोण? देव. मग कर्म सोडून कोणत्याही शब्दाला करता आहे तो चतुर्थीचा असल. काय नेमकं शिकवाव कसं आता हे तुमच्यासाठी चालू आहे. तुम्हीच कार्यक्रम करा लागल्या. असू द्या, हरकत नाही. चला समोर.
रमेश यात्रेला गेला, चांगली गोष्ट आहे. आता पुस्तक झाले त्याचे देऊन यात्रेला गेला तो, आता त्याचं काहीच झालं नाही. हिमालयात जाय. गेलेला कोण? रमेश. गेलेला काय? रमेश. वाक्याचा कर्ता. दोन्ही प्रश्नाचं उत्तर एक. कर्ता. अशा वाक्यात काय नसते? कर्म. कर्म नाही. मग हा शब्द जो ला प्रत्यय लागलेला आहे तो कोणाचा? चतुर्थीचा. हो हो हो, राणी वाघे का? मस्त मस्त मस्त, वा 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 वा, जबरदस्त. ठीक आहे ठीक आहे. ते गेलं रमेश गेला यात्रेले, पुस्तक देऊन झाले, ते यात्रेला चाललं, ते कटाळलं. राजाने प्रधानास बोलविले. बोलवणारा कोण? राजा. बोलविलेला काय? प्रधान. कर्म. बर आता सर बोलविलेला काय? प्रधान. कर्म कस काय? एवढं तर माहित आहे ना. राजाची क्रिया कोणावर झाली? प्रधानावर. मग ज्याच्यावर क्रिया होते त्याला कर्म म्हणतात. मग कर्माची विभक्ती नेहमी कोणती असते? द्वितीय असते. हा ना. ते हाणलं पहा मिस्टर राधेनं 5 IBPS मध्ये गेले, ते IBPS पॅटर्न मध्ये गेले. मिस्टर राधे 5 5 5, हा ना 5 IBPS. ठीक आहे. इथं अद्याहत ऑप्शन आहे. अद्याहत. पंचमी. अद्याहत. त्यालाच लुप्त म्हणतात, गुप्त म्हणतात, अदृश्य म्हणतात. चला चला. त्याला पपई आवडते. आवडणारी कोण? पपई. आवडलेली काय? पपई. कोणचं कायचं उत्तर एक. करता. वाक्यात काय नाही? कर्म. कर्म सोडून आलेला ला प्रत्यय चतुर्थी विभक्तीचा. कोणाचा? चतुर्थी विभक्तीचा. हरकत नाही. गुरुजी मुलांना शिकवितात, तेच काम आहे त्याले. संध्याकाळचे किती वाजले? 11 वाजत आले. चालू द्या. मेले गुरुजी ठार. गुरुजीच्या छातीतल्या बरगाड्या दिसा लागल्या, तरी ती पंचमी हाना लागली. आरणी सांगा लागलो द्वितीय आणि चतुर्थीचा फरक या लेक्चर मध्ये. ती हाना लागली षष्टी. गुरुजी मुलांना शिकवतात. शिकवणारे कोण? गुरुजी. शिकलेले काय? मुलं. कर्म. कर्माला लागलेला सला ते सला नाते प्रत्यय द्वितीयाचा असतो. कोणाचा असतो? द्वितीयाचा. द उत्कर्ष मराठी आपलं नवीन चॅनल आहे. जरा याची लिंक करा, शेअर, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर नसल काही करायचं तर व्हिडिओ तरी पहा, तुमचा फायदा करून घ्या. चालेल. मग परत या ठिकाणी सर्वांसाठी परत उद्याला सांगतोय. असंच आपण जे मुद्दे आपल्याला कन्फ्यूज करतात तेच आपण कव्हर करणार. उद्या आपण या ठिकाणी सर्वनाम शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? सर्वनाम. कोणतं? आपण. आणि दुसरं कोणतं आहे तुमचं? स्वत सर्वनाम. याचं उत्तर नेमकं आत्मवाचक कधी द्यायचं आणि याचं उत्तर नेमकं तुमचं पुरुषवाचक कधी द्यायचं, हा घटक आपण उद्याला शिकणार आहोत. कधी शिकणार आहोत? उद्याला. ठीक आहे ना. कारण हिच्यात कन्फ्युजन होते. आत्मवाचक कधी देऊ सर? पुरुषवाचक कधी देऊ? सर्वनाम आपण आणि स्वत, जसा द्वितीय आणि चतुर्थी बघितली. चालेल. उद्या आपण हे बघू. चला सर्वांनी एकदा कमेंट मध्ये सांगा सेशन कसं वाटलं. सर्वांनी सांगायचंय. आणि मी सगळ्याचे स्टेटस चेक करणार आहे. मला लिंक जर स्टेटसला नाही दिसली तर उद्याचं लेक्चरच घेत नाही. मग तुमचं आपण आणि तुमचं स्वत पहा काय. चला एकदा मला सर्वांनी एकदा कमेंट मध्ये सांगा सेशन कसं वाटलं. असे कन्फ्युजन करणारे गुगली प्रश्न विचारले जातात, असेच मुद्दे आपल्याला कव्हर करायचे. ओके 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 ओके. खूप छान खूप छान. हा ना षष्टी लय चांगलं वाटलं म्हणते सर. खूप छान खूप भारी सर. पायल. चला मग या ठिकाणी थांबू. सर्वांना शुभरात्री. उद्या दुपारा लेक्चर घेता आलं दुपारा घेऊ. शॉर्ट आता काहीच ताण नका घेऊ. आता एकदा कार्यक्रम चालू झाला ना, पण लेक्चरची लिंक शेअर करायची. थँक्यू सो मच नुरजा. थँक्यू 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 गायत्री. थँक्यू पूजा. सर्वांना खूप खूप धन्यवाद. चला या ठिकाणी थांबतोय. शुभरात्री. भेटूया उद्या. तोपर्यंत थँक्यू सो मच.